लवकर येतो म्हणाले होते, अजून कसे नाही आले? बरं झालं तुम्ही आले. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता तोच विचार करून राहिली होती की अजून कसे नाही आले. अथर्व कुठे? आते अभ्यास करतो. परीक्षा तोंडावर आली ना, घ्या. आणि वास कसला येतोय खमंग? ओळखा बरं कशात जाय. पाटवडी? अगदी बरोबर. तुम्हाला आवडते ना म्हणून बनवली. वा, तुम्ही म्हणाले होते ना काहीतरी मस्त कर जेवायला म्हणून, खास नागपुरी स्टाईल, म्हणूनच केलंय. वा वा, नुसते वासानेच ना पोटामध्ये असे कावळे कोकलायला लागलेत. असं वाटतंय कधी एकदा बसतोय जेवायला. मग खा ना लवकर. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी ताट वाढते तुमचं. काय ग? तुम्ही मला तिथे स्टुडिओ मध्ये बघितलं तर एकदम चकितच होऊन गेलात ना तुम्ही. हो, म्हणजे मला आश्चर्यच वाटलं. मला माहिती नव्हतं ना तू येणार आहेस तिथे. म्हटलं ही कशी काय अचानक बोवा इथे. नंतर विचार केला, म्हटलं त्या रेवतीने बोलवलं असेल ना तुला. हो ना, तिनंच तर सांगितलं मला तिथे यायला आणि म्हणाली की तुम्हाला सांगू नकोस म्हणून. ते म्हणजे एकदम बघितल्यानंतर चकित होऊन जातील असं सरप्राईज दिल्यासारखं. छानच सरप्राईज दिलंस तू. ते द्यायचं होतं म्हणूनच तर आली ना. एरवी करते का असं? ते रेवती म्हणाली म्हणून. आजकाल फार ऐकतेस ग त्या रेवतीचा? नाही नाही नाही, जेवढं पटतं तेवढंच ऐकते, नाही पटलं तर नाही ऐकत. आता आजच ती मला म्हणाली की तुमचं नाही का मुलीचा अफेअर आहे म्हणून. काय म्हणाली? तेच तर ना, ती म्हणाली की तुमचं आणि एका पोरीचं अफेअर आहे, तिने तुम्हाला एकत्र पाहिलं. असं म्हणाली का ती? हो, मला तर नाही पटलं बा. मी विश्वासच ठेवला नाही. म्हटलं तिला सरळ, माझा नवरा असं कधीच करणार नाही. माझा नाही विश्वास बसत यावर. बरोबर की नाही? हो हो, अर्थात. तेच तर मी म्हटलं तिला, पण ती माझं ऐकायलाच तयार नव्हती. आता आमच्यात थोडे वाद पण झाले, पण मी तिचं बिलकुल ऐकलंच नाही. काय हो, बरोबर केलं ना मी? हो, अगदी बरोबर. तरीच पण मी विचार करत होती की रेवती असं का म्हणून राहिली. नाही म्हणजे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती सख्या बहिणीसारखीच. मग ती काहून असं म्हणत असेल? म्हणजे नक्कीच तिनं काहीतरी पाहिलं असेल. तुमच्या बरोबर होती का कोणी पोरगी? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.